नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो, आयडियल फाउंडेशन या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। जीएच्या दुसऱ्या भागामध्ये आपण जर बघितलं तर लांबीच्या बाबतीमध्ये काम करायचं असेल किंवा मण्यांची डेव्हलपमेंट असेल, ज्याला आपण बेरी डेव्हलपमेंटची स्टेज म्हणतो, या स्टेजमध्ये काम करत असताना साधारण रिव्हर्स डिपिंग ज्या ठिकाणी आपण फ्लावरिंग मधलं घड कमी असताना हँड डिप घेतला असेल तर अशा ठिकाणी रिव्हर्स डिपिंग मध्ये जर आपल्याला त्या ठिकाणी लांबी चांगल्या पद्धतीने करून घ्यायची असेल तर तिसऱ्या मशीन स्प्रे मध्ये किंवा रिव्हर्स डिपिंगच्या स्प्रे मध्ये साधारण आपल्याला त्या ठिकाणी लांबी बरोबर बेरी डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने करून घ्यायची असेल लांब व्हरायटी मध्ये तर आपल्याला त्या ठिकाणी जीए 25 ते 35 ग्रॅम जीए ऍप्लिकेशन असेल। त्याचबरोबर त्या जीएच्या बरोबर आपल्याला पीएच बॅलन्सर करण्यासाठी पीएच डॉक्टरचा वापर असेल, अर्धा ते पाऊण मिली या प्रमाणात घेता येऊ शकेल। त्याच्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं की जी लांबी आपल्याला शेवटपर्यंत टिकून राहिली पाहिजे, यासाठी आपल्याला गरजेनुसार बायोस्टिम्युलंटचा वापर करत असताना त्यामध्ये आपल्याला आयरेस सारखे बायोस्टिम्युलंट जे एकरी 1200 मिली पर्यंत जर आपण त्याचा वापर केला तर आपल्याला इलॉंगेशन हे जास्तीत जास्त दिवसापर्यंत टिकून ठेवता येऊ शकतं। त्याच्याबरोबर आवश्यकतेनुसार साईज वाढीनुसार आपल्याला त्या ठिकाणी सीपीपीचा वापर असेल तर एकरी 200 ते 250 मिली लांब व्हरायटीसाठी सीपीपी आपल्याला त्या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे। आणि त्याच्यासोबत ब्रासिनोस्टेरॉइड हे कॉम्बिनेशन असणारं जर त्या ठिकाणी बेरीसायझर एकरी 300 मिली पर्यंत जर वापर तिसऱ्या स्प्रे मध्ये केला तर आपल्याला इलॉंगेशन, लांबी आणि फुगवण ह्या दोन्ही गोष्टी चांगल्या पद्धतीने घेता येऊ शकतात। काळजी फक्त आपल्याला या स्प्रेच्या अगोदर घेणं गरजेचं आहे की तो स्प्रे देण्याच्या अगोदर आपल्याला कॅल्शियम बोरॉनचे स्प्रे जाणं गरजेचं आहे, ज्यामध्ये लवचिकपणा हा चांगल्या पद्धतीने राहिला पाहिजे। घड कसाही हलवला तरी लुसलुशीत घड राहिला पाहिजे। असे घड जर तयार करायचे असतील तर प्रत्येक जेच्या अगोदर एक स्प्रे आपल्याला लिक्विड कॅल्शियम ज्यामध्ये ऑक्सिकॅल मार्केटमध्ये मिळतं त्याचा वापर आपण त्या ठिकाणी करणं फायदेशीर ठरू शकेल। त्याच अवस्थेमध्ये त्याच्या अगोदर काळजी घेणं गरजेचं आहे, ती म्हणजे आपल्याला घडामध्ये मण्यांची संख्या ही जर बघितली तर मेंटेन ठेवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। घडाची संख्या बरोबरच मण्यांची संख्या ही जर आपण 80 ते 140 मण्यापर्यंत संख्या घडाच्या साईज नुसार जर आपण ठेवली तर इलॉंगेशन चांगल्या पद्धतीने घेता येतं, डेव्हलपमेंट बेरी डेव्हलपमेंट ही सुद्धा चांगल्या पद्धतीने घेता येते। त्या अवस्थेमध्ये तिसरा स्प्रे घेण्याच्या अगोदर आपण बागेमध्ये असणाऱ्या फुटी आहेत, घडाच्या फुटी आहेत त्या बांधून घेणं, तारेवरती बांधून घेणं, घडाच्या आड येणारं पान असेल तर ते पान काढून घेणं, हे सुद्धा काळजी आपण त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे। जर नॅचरल गळ झाली नसेल तर तिसऱ्या मशीन स्प्रेच्या अगोदर थिनिंग करून घेणं हे गरजेचं आहे। थिनिंग झाल्यानंतर सुद्धा एक स्प्रे आपण चांगला डाउनीसाठी आपण त्या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे, ज्यामध्ये सायक्लोफिनामिड ग्रुपचे औषधं आपण त्या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे, किंवा त्या ठिकाणी थायोफिनाइट मिथाइल प्लस कॅल्शियम बोरॉन याचं कॉम्बिनेशन दिलं तर ज्या जखमा झालेल्या आहेत त्या ठिकाणी करपाचा प्रॉब्लेम जो येतो तो कमी करण्याच्या दृष्टीने आपल्याला काम करता येतं। जर एक्सपोर्टचे प्लॉट असतील तर त्या ठिकाणी आपल्याला पीएचआय आणि एमआरएल बघून आपल्याला तिथं डाउनीची जी बुरशीनाशक आहेत त्याचा वापर करणं गरजेचं आहे। जितका डेटावरती तुम्हाला स्प्रे कव्हरेज चांगल्या पद्धतीने घेणं गरजेचं आहे, ह्या स्प्रे कव्हरेज मध्ये जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला भुरीचं नियोजन सुद्धा चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे, ज्यामध्ये मिट्रोफिनॉन घटक असणारी औषधं आपण त्या ठिकाणी जर वापरली तर आपल्याला भुरीचं नियोजन सुद्धा या स्टेज पासून पुढे चांगल्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी कव्हर करता येऊ शकेल। तर तिसऱ्या स्प्रेच्या दरम्यान जर आपण ही कामं केली तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा चांगल्या पद्धतीने करून घेता येऊ शकेल। त्या स्टेजमध्ये पाणी नियोजन, ड्रिपच्या खतांचं नियोजन, पिट्युल अनालिसिस नुसार करणं हे सुद्धा तितकंच फायदेशीर आपल्याला ठरू शकेल। तर अशा व्हिडिओ पाहण्यासाठी आयडियल फाउंडेशन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्या जर काही समस्या असतील तर सजेशन बॉक्समध्ये समस्या लिहा, जेणेकरून आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी देता येऊ शकतील। आणि आपल्याला होय आम्ही आयडियल शेतकरी या फेसबुक ग्रुपला सुद्धा जॉईन व्हा, जे द्राक्ष शेतीमधले बदल आहेत किंवा शेतीमधले जे बदल होतात ते आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळतील। धन्यवाद।